जळगाव शहरात संविधानवादी नागरिक कृती समिती आणि महाविकास आघाडीच्या वतीने केंद्र सरकार विरोधात जोरदार मोर्चा काढण्यात आला. लडाखचे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत तसेच NEET पेपर फुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. यावेळी आंदोलकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. परिसर घोषणांनी दणाणून गेला. सोनम वांगचुक यांचे लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाकडे केंद्र सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. तसेच NEET पेपर फुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असून या घोटाळ्यातील दोषींवर कठोर आणि तातडीने कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. या ठिकाणी गेल्या 20-22 दिवसापासून जे आंदोलन जंतर मंतरवर चालू आहे त्याची कुठलीही दखल सरकारने घेतली नाही. आणि सगळ्यात मोठं दुर्दैव की नीटचा पेपर फुटल्याच्या नंतर 13 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. एकाने जरी आत्महत्या केली तरी या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा पाहिजे होता. 13 विद्यार्थी होणारे डॉक्टर भविष्यातले आज या ठिकाणी आत्महत्या केली तरी देखील राजीनामा दिला नाही. म्हणून त्या ठिकाणी सोनम वांगचुक सारखे लोक उपोषणाला बसले. त्यांना देखील त्या ठिकाणी अमानुष पद्धतीने त्रास दिला जातोय. अभिजित दिपकेला त्रास दिला जातो. या देशामध्ये लोकशाहीची हत्या केली जाते आणि म्हणून या ठिकाणी आम्ही त्याचा निषेध करण्यासाठी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागण्यासाठी आलो आहोत. आम्ही विद्यार्थी इथे एकत्रित आलोय म्हणून काय ना, सोनम वांगचुक सरांसोबत जे झालंय ते चांगलं नाही झालंय. त्यांच्यासोबत डिटेक्शन झालंय. आम्ही त्यासोबत जे झालंय त्याच्याबद्दल बोलायला आलोय आणि तुम्ही आम्हाला सांगून द्या म्हणजे आम्ही काय करायचंय, का शिक्षण पुढे घ्यायचं का नाही घ्यायचं ते सांगून द्या आणि धर्मेंद्र प्रधान सरांचा राजीनामा घ्या. लायकच म्हणायचं.